गांधारी नदीच्या पुलावर सोमवारी सकाळी कल्याणमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला। भरधाव वेगात आलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या रिक्षाला जब्बर धडक दिल्यानंतर तो पुलावरून थेट नदीत कोसळला। या अपघातात रिक्षा चालक आणि त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेचे दृश्य जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून फुटेजमध्ये डंपरचा वेग आणि अचानक झालेला अपघात स्पष्टपणे दिसत आहे। धडक इतकी जबर होती की रिक्षा काही मीटर लांब फेकली गेली आणि डंपर अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला तोडत नदीपात्रात कोसळला। अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळत आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। अपघाताची नोंद घेतली असून डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। अपघातानंतर काही काळ पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती। क्रेनच्या साहाय्याने डंपर नदीतून बाहेर काढण्यात आला। अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गांधारी पुलावरील वाहतुकीबाबत सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांनी या पुलावर वेग मर्यादा पाळण्यासाठी अधिक ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। काहींनी रात्रीच्या वेळी अंधारात या पुलावर वाहन चालकांमध्ये निष्काळजीपणा दिसून येतो असेही सांगितले।